उद्या 11 तारखेला आपल्या सातारा जिल्ह्याच्या भारतीय जनता पार्टीचं विस्तारित अधिवेशन कराड येथे यशवंतराव चव्हाण सभागृहामध्ये टाउन हॉलमध्ये बरोबर सकाळी 9:30 वाजता सुरू होणार आहे। लोकसभेनंतर पहिल्यांदाच जिल्ह्याचं एवढं मोठं अधिवेशन आपण आयोजित केलेलं आहे। या अधिवेशनाला केंद्रीय विमान वाहतूक मंत्री व सहकारिता मंत्री माननीय नामदार मुरलीधर मोहोळ यांच्या शुभ हस्ते या अधिवेशनाची सुरुवात होणार आहे आणि या अधिवेशनाची सांगता आपले नेते व राज्याचे उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या समारोपीय भाषणाने होणार आहे आणि या दरम्यान जिल्ह्यातले सर्व नेते मंडळी छत्रपती उदयनराजे, आमदार शिवेंद्रराजे, आमदार जयकुमार गोरेभाऊ, माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, डॉक्टर अतुल भोसले आणि सर्व भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेते मंडळी या अधिवेशनात उपस्थित राहून आपल्याला मार्गदर्शन करणार आहे। येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सातारा जिल्हा भारतीय जनता पार्टीचा बालेकिल्ला बनवायसाठी आपल्याला हे अधिवेशन फार उपयुक्त होणार आहे। या अधिवेशनामधून आपल्या सर्व कार्यकर्त्यांना ऊर्जा मिळणार आहे आणि ती ऊर्जा अंगी घेऊन या ठिकाणी सातारा जिल्ह्यातला प्रत्येक विधानसभा मतदारसंघ महायुतीचा कसा आमदार निवडून येईल यासाठी तुम्हाला ना मला प्रयत्न करायचा आहे आणि म्हणून हे अधिवेशन खूप महत्त्वाचं आहे। यामध्ये बजेटवर चर्चा होणार आहे, निवडणूक व्यवस्थापन, नवमतदार आणि सर्व अंगानं हे अधिवेशन परिपूर्ण आहे। म्हणून यातून आपण चुकू नये हा अनुभव आपल्या आयुष्यात आपण सगळ्यांनी घ्यावा। म्हणून उद्या बरोबर सकाळी 9:30 वाजता कराड येथे यशवंतराव चव्हाण सभागृहामध्ये टाउन हॉलमध्ये आपण पोहोचावं आणि या अधिवेशनामध्ये ऊर्जा घेऊन आपण आपापल्या घरी जायचं आहे आणि विधानसभेसाठी आपण तयार व्हायचं आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भाजप।